तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण आपल्या संभाजीनगर मधल्या दौलताबाद किल्ल्याला म्हणजेच जो आता देवगिरी किल्ला म्हणून ओळखला जातो, त्याला इतिहासात कुणीही आक्रमण करून जिंकू शकलं नव्हतं. सुमारे 900 वर्षापूर्वी हा किल्ला बांधला होता आणि बांधला तर असा होता की कोणताही शत्रू किल्ल्याच्या टोकापर्यंत पोहोचू शकत नव्हता. या किल्ल्याची रचना अशी आहे की खालून वर पाहताना शत्रूला मुख्य बुरुज कधी दिसत नाही, ज्यामुळे त्याला हल्ल्याची दिशा ठरवता येत नसे. जर कोणी पुढे आलाच तर पहिला अडथळा होता तो म्हणजे मुख्य दरवाजा, जो जवळपास 1 किलोमीटर आतमध्येच होता आणि तो तोडावाच लागायचा. पण त्याच्याही आधी अनेक मजबूत दरवाजे आणि प्रचंड मोठ्या तोफा तयार होत्या. जर कोणी एवढ्या सगळ्यामधून वाचून पुढे आलंच तर पुन्हा एक 100 फूट खोल दरी भेटायची, ज्यात पाणी असायचं आणि या पाण्यात साप आणि मगरी सोडलेल्या असायच्या. यावर एक पूल बांधलेला होता, पण तोही शत्रू येताच वरती उडून घेतला जायचा. जर कोणी या सगळ्या अडथळ्यामध्ये वाचून वर आलंच तर पुढे त्याची वाट बघत असायचे भुलभुलैया असणारे रस्ते, म्हणजेच अंधाराने भरलेला गुंतागुंतीचा मार्ग. या सगळ्या भुलभुलैयामधून एकच ठिकाणी फक्त उजेड यायचा आणि तिथूनच सैनिक उकळतं गरम तेल अंगावर टाकायचे. एवढं असून सुद्धा राजाला बाहेर पडण्यासाठी एक गुप्त रस्ताही तयार करण्यात आला होता. देवगिरी ही काही काळ देशाची राजधानी होती. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि भारतीय इतिहासाच्या अशाच गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करून पाहत राहा.